मी वाटच दे की रानू. आणि तू फोनच नाही उकली राह ना पण त्या काय होय नवी ना काय बिन म्हणा जीव निसता पास पास मला जपच नको बोल तू म्हणा डोळ्याले डोळ्यानी आतानकानी ततानकानी आतानकानी ततानकानी. हां aku पाणी प्यायला जाऊ बाथरूमમાં जाऊ पाणी पिऊ बाथरूमમાં जाऊ मायो काय अशी बी अशी रात बी मला मोठी मोठी लागे मायो म्हणतं अशी काय मला बोरी बोटीन गत वाटी राह ना म्हणतं म्हणजे जानच मला असं जानच लागे बिन बक 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 बकच लागे. वाई काय सांगायला लावतीस मी बॅग वगैरे सगळं भरेल होतं मी निघरान तू रातले ऑनलाईन मी तिकीटच बुक करायन तू पण मला माहिती होतं या जाऊ देणार नाहीत मला असं तर तेच नाही ना डायरेक्ट बॅग घर माटी लिहिली तसे म्हणतं बिगर बॅगने चालले असं मी मला आईन ते ना म्हणतं सगळं तडे कर देते मी सगळा कपड्यात म्हणतं म्हणा तडे असं नका समजा म्हणतं तुम्ही. हां मग काय म्हणे पण आता फोनच नाही उकली राहणार तो काय बे राहणार काय सांग त्याला माहिती पडी गे का तुम्ही मला सांग दिदा अशी मग मी सांगीन तर नाही मी आईन तिथे फोन करायचं असं मी फक्त मन मम्मी पप्पाला नाही सांगेले. हां नको सांगू रे बेटा करणे इज्जत कर माराव देऊ दक वडले मान ते वड्ड किनले मान रास आज तू त्याने इज्जत कमी करशी ते तुम्ही ऑटोमॅटिक कमी होई बेटा काय असं रास म्हणशीन घर निघोड घर मास काय करले हो बोल तू त्याले बोला ना मी तुले बोलणार नाही मी काय डुप्लिकेट बाई नाही अंडोर नास कटून बोलसो अशी चांगला करता तू सांगशी ना ते तुला पुरा साथ दिसू बेटा मी. हां मी काय अशी बाई निशी त्या डुप्लिकेट माया राहतीस सपोर्ट देणाऱ्या मला तशी पटत नाही. तू बोलशी ना ते चांगला गुंताच बोलशी मला माहिती ना तुझा स्वभाव मला माहिती नाही का बेटा तेच ना मग वल्ला वल्ला स्कार्ट बी वयस ना मग आई असं रास ना मग नंतर आखो जास्त पक्कावे जातील मग त्या मी सन मी बी थोडीशी दादागिरीच करी नाही ते जे करत तुम्ही बरोबर कर मी तुला काय बोलू का कार काल न का अशी का तशी का तू म्हणा अंडोरले आहे बोलणी का ते बोलणी नाही आज तू ना जीवन साथी शेतो माहिती का आणि आज शेता आम्ही काय नाही तुमलेच पुढे दोन्हीचे संसार करणं असे ना बिन मग मी कसाल मजार मा बोलणे ते चांगला कोणता बोलणे हो बिन दादा मला बी समजस कर काय खोटं काय अशी मग मला चालतच नाही असं कधीच नाही बरं का त्या कधीच नाही तसं गणज लोक आडे काय पोरच का सिगरेट वगैरे पितस असं काही नाही पण त्याचं असं कधीच नाही दाखव म्हणे कधीच नाही आणि जसं काय असं भूत बराय घेतं काय माहिती मग माणूस असं वाटस तर या नेहमी बी करता होती तर मला काय समजस बरं मग बावळट तर बावळटायचे ना मग मी नाही रे बेटा म्हणा अंडोरनी कधी शितळाविली दाणे हो बिन आहे का आता कितल्या वर्षापासून त्या बाहेर होतात ते तुम्हाला काय विचारले येतील का बरं त्या आई नाही हो माई ये काही नाही का तो मग अशा पेणार माणूस का इथला मोरे जाता का रे का देख बेटा रे का तुले ना माय बहीण निघत सांगच नाही चुला माना लाकूड चुला माझ बायस ते बाहेर काय चांगलं दिसत नाही त्याला म्हणतं साग लागणी आग लागणी चुला माझर बहीण तर त्या नावावर आज अन्न शिजस आणि ते अन्न कितला खातस आणि कितला दुवा देतस मग अशी रास आहे म्हणून घरनी लक्ष्मी घरमा सोबस आणि अशी बाहेरिकातून आज तू न मायले बापले सांगशी त्यातून काका चुलता असले सांगतील मग तटे न गये ना तुला वस आव माणूस वरीच गलती वस मग सुकावस त्या मग काय शी समजाडी आपला घरमा कसं शे टोकत टाकत चालू देऊ बेटा अशी एवढं गरम डोकं नाही ठेवू बोला ना त्याले नाही बोला ना असं नाही सांगस तुम्हाला आडवरले बोल नको असं बी मला म्हणणं नाही बरं असं नको समजीस तू नाही मला योग्यच नाही वाटणार ताई सगळं मग आज पोरगा लहान आहे थोडा मोठा होईना आता तो काय म्हणे त्यांना प्रश्नानं उत्तर सुद्धा मला देता येणार नाही माहिती का मग कसं बोलणी म्हणजे सांगच बेटा मग गची हुशार आहे म्हण रे का मग दादा पण ते दादा बी गची हुशार आहे पण त्याला जबरदस्ती करेल त्या मला दादाच नाही साहेबच नाही वाई 2-4 जण इसले तसे चांगला 5-5, 7-7 लाख पगार आहे पण ते असे ना पेवाशाय चालतच नाही मग त्याची मीटिंग मध्ये नका बसत जा म्हणतं म्हणजे असंच सांगत असले पार्टी बी होई सगळ्या पिरात मग आपण पेवायलाच पाहिजे का काय गरज आहे त्याने बी काय अशी काय ती लोकल दारू गिरोनी पिदी होणार ती बी रास म्हणे काय चांगला मोठला खांबा राहतस म्हणे माय अशी ऐकेलचे मी बी मला बी काय समजेन हां ती भारी दारू रास म्हणे 10-15 20-7 ती रुपयानी हो का लाखनी हो दारू रास नाही प्यायला पाहिजे म्हणून असे आई मग आज तडे फ्री भेटणी पेवाणी मग नंतर आपल्या सवय पडली तर मग विकतली संपेनी पडी का नाही आणि ते शरीर काय म्हणीन त्यांपेक्षा चांगलं खा ना तुम्ही 2-10 सोड तुम्ही 4 खा आणि मी तर म्हणस ना पिणारा माणूसला इज्जत राहत नाही म्हणून असे म्हणा अंडर काय असे काय नंगानास करी का काय बी काय पण त्याने इथलं उलट्यान पालट्या कर्या पण म्हणे त्याला फोन लाई राहन तू तिथं इथला दाखे पडी घ्या ना तो डायरेक्ट ते बोलीच नाही राहणार मग संगी आणि तो तर घर मागे घटो ना मग कोणी गली मान्या बी अशाही जाई रे नाही जाई
जडा माई जाई नान माई जाई म्हणशीन आधी एकली काढर बट मी तुला अण्णा सुद्धा सांगनी बरं मी पण तर पक्का जीव म्हणा आला सांगनी म्हणे तुला अण्णा जीवना पडापा येते मायना त्रास मारू त्रास अडे ते रडबोमल चालाय ना साल काय वय न बिन मला सांगशी का नाही काय नाही माय रेखान संगे बोलायनो ना शांतीला रेखान संगे बोलाय नाही का बरडाय नाही मग काय वय ना पोरी का तब्येत बरोबर नाही नाही व चांगली ना तब्येत अशीच मला नातून करता रडवून तुम्ही बी काय अशा करतस काय जात ध्यान दे रे बेटा मग ओजूकडे बी ध्यान द्या त्याला थंडी ना मोजा गिजा घाल देत जाय म्हणजे ना टोपी टापी रातले बी त्याला म्हणजे जरा असं आहे ना तेलनी मालिश मुलिश कर देऊ हात पायसले चुईचाई देत जाय त्याला बच्चाले जरा असं हा वाई अण्णा त्याची कशी तब्येत चांगला आहे तू ना अण्णा आज काही नाही घ्या कटाय हो ना त्यासले काही नाही घ्या आज आणि तो सुकला जीव आहे ना त्यासनी चुलती बी मरायला होती बी म्हणजे आपल्या घरपटी गोटले येतच मग त्या माणसे जायला होतात तटे बटाले हा बरोबर आहे त्याची पण गाडीवरच घ्या त्या म्हणजे गडी घटका बडीशी नाही घ्यात काय म्हणतेस माई अजून काय टेन्शन नका लिहा तुम्ही हा मलबंटी दादाला फोन करायला लाईस रातले बरं का येल नाही का अजून नाही उन्हात त्या माझ्या मंदिरला जायला तो जुले जोडे जाम ना सोसायटी ना कॉलनी मंदिर आहे ना तडेच सोमवार पण आहे ना आणि असं विरातले जातच ते असं काढले तसले खूप गाय गाय जास मग ते दिवा वगैरे लिहित मग तो बी जय बाप्पा पप्पा जय बाप्पाच करी रास मग त्याला रोज एक राऊंड रास म्हणजे रास मी जाऊ नको जाऊ खाले पण त्या ते लईच जातच चांगलं आहे ना त्याला त्याची देवणं येडं हो माय तुला अण्णा पिचाने सोडतो आधी मग बाबा जय बाप्पा असाच करीत सकाळी बी मस्त बटच तो टाके दिले प्ले ग्रुपले त्याले 2 तास बसस 9 वाजता जास 11 पर्यंत लईस मग त्याला मी मग तोपर्यंत 2 तास नाही ना सगळ्या कामे करलेस मी मग तो नका त्याला जीव घाला का मग दोन्ही मायला का झोपी जातस आम्ही मग 5लेच उठतस चांगले अरे करा ना वाटणं मजानं लेकरू जपस ना ते त्यानं मगच बी थंड राहस मग पै तो भाऊ बी मनसंगे केरोज ना बोलेले तो पोऱ्या काय बोलतच नाही फोन नाही ना पान नाही त्यांना उन्हा का भाऊ मंदिर मा येईन फोन लावायला लाईस रे बेटा तुला अण्णाला बी बोलण्याशी त्यान संगे तुला अण्णा म्हणे भाऊ फोनच करत नाही म्हणे बापरे अण्णा ते अण्णा दिसले ना का सांगा बरं मग नाही काहीच नाही चाल मग दिवा गिवा दिदा मग बावले सोमवार ना दिवा लाई देव तुपना मा देवले मी ते रोजच लावस तू जास का काय नाही काय जाण मग बाई मी पण जास ना रोज ना बिल्डिंग ना खाली ना मग काय लिप माहिती का खाली उतरस माणूस से दिवा लायचं नाही लागस मस्त बेलपत्राने एवढं मोठं झाड आहे मंदिर आहे बेलपत्राला एक दिवा लायतेस मंदिर माहीत लायतेस घरने दिवाबत्ती विजास घर तुळशी लायले गॅलरी मा तुळशी लेक लायतेस घरना मंदिर मा लायतेस आणि बाहेर दरवाजा माहीत असं 5 दिवा राहतस म्हणा रोज ना मग तसंच पाहिजे माटले बी लाय देऊ एक किचन वट्टावर मग किचन वट्टावर बी दिवा लाव जलदेव तारा असतं बी याच 5 जातस ना मग भरपूर जातस खाली रोज झोप ना काय दुपारला येईल मी वाता वगैरे करत आधी इशी ना मी डबा बट ठेवसू वाता असं आंबट्टीस ना जडा माया आम्ही गरज वाता कटाकस मी कोणले बी डबा बरी दिदेस चाली आई चला मग काय काळजी न करा लक्ष द्या अरे बेटा ध्यान दे तुम्ही हो काय होता फोन काय समजणार नाही मिळाली काय नाही हो माय खुशाली ना होता ना चला जेवतोस का